तर माझ्या विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आणि राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या महाविद्यालयामध्ये हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं. गेल्या अनेक दिवसांपासून तारखेचा विषय सुरू होता. योगायोगानं आजची तारीख निश्चित झाली. तुम्हा सगळ्यांशी संवाद साधत असताना मी असं काही विशेष मार्गदर्शन करायला मी इथं आलेलो नाहीये. मी काही मोजक्या गोष्टी तुमच्या समोर मांडणार आहे आणि त्यातून सगळ्यांना आपल्याला एकत्रित आपल्या सगळ्यांनाच जगण्याची योग्य दिशा मिळावी या मतावरती आपण कुठेतरी ठाम व्हायला हवं. आता सरपंच साहेब बोलत होते, त्यांनी महात्मा गांधींच्या संदर्भानं विषयाला हात घातला. त्यांनी सांगितलं की गांधीजींनी सांगितलं खेड्याकडे चला, खेडी समृद्ध व्हायला हवी. आणि कोविडमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की सगळी चक्र बंद पडली, परंतु ग्रामीण भागातला गावगाडा मात्र सुरू होता. शेताच्या बांधावरती ग्रामीण भागात जे जे छोटे छोटे उद्योग आहेत, व्यवसाय आहेत, शेतीपूरक व्यवसाय आहेत, ते मात्र सगळे सुरू होते. एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी एक पुरा नावाचं मॉड्यूल सांगितलं होतं. जर तुम्हाला या देशाला समृद्ध करायचं असेल तर त्यांनी एक मुद्दा सांगितला, पुरा, प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज टू रुरल एरिया. तुम्हाला ग्रामीण भागाला काही अर्बन अम्युनिटीज द्याव्या लागतील. काही भागाची कनेक्टिव्हिटी ग्रामीण लोकांशी तुम्हाला करावी लागेल. मग त्यात त्यांनी नॉलेज कनेक्टिव्हिटी, डिजिटल कनेक्टिव्हिटी, स्पिरिच्युअल कनेक्टिव्हिटी असे काही मुद्दे अब्दुल कलाम साहेबांनी सांगितले होते. आणि आज जर तुम्ही थोडंसं तुमच्या आजूबाजूला बघितलं तर आपण मी म्हणेल की आपण एका नशीबवान पिढीला प्रतिनिधित्व आपण सगळेजण करतोय. मला मगाशी सर सांगत होते, इथं जेव्हा सुरू झालं तेव्हा इथं शेतीपूरक काही गोष्टी सुरू केल्या. ही पिढी अशी होती की यांच्याकडे फार सुविधा नव्हत्या, पण आहे त्या सुविधांचा वापर करून प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस, त्यांच्याकडे जे रिसोर्सेस आहेत ते प्रॉपर वेने युटिलाइज करता येतील का याची काळजी या सगळ्या लोकांनी घेतली. आता तुमच्याकडे बऱ्यापैकी साधन उपलब्ध आहेत. आता उपलब्ध असणाऱ्या साधनांचा चांगला वापर करत आपल्याला आपल्या जगण्याची, आपल्याला आपल्या करिअरची दिशा ठरवता येईल का? थोडा आवाज कमी ठेवा. आहे त्या साधनांचा वापर करत माईकचं तोंड तिकडे गेला, याच्याही त्याची कनेक्टिव्हिटी बंद करत. तर आपण ठरवूयात की आपल्याला नेमकं काय करायचं. आज तुम्हाला जी साधनं उपलब्ध आहेत, मागच्या पिढ्यांकडे ती साधनांची उपलब्धता नव्हती, तरी आहे त्या परिस्थितीमध्ये मार्ग काढत ही माणसं त्या त्या ठिकाणापर्यंत पोहोचली. आता सुविधा आहेत, साधनांची उपलब्धता. आता फक्त तुम्हाला तुमची स्वप्न ठरवायची आणि त्या स्वप्नांच्या अनुषंगानं प्रयत्न करायचे. कितीतरी मुलांनी अजून ठरवलंही नसेल की आपल्याला नेमकं काय करायचं. काही लोकांनी ठरवलं असेल, काहींचं हळूहळू बदलत जाईल. 4थी 5वीत असताना पोलीस व्हायचं होतं, हा चित्रपटात बघितलेलं असतं. काहीतरी थोडंसं पुढे आलं की आणखी काय व्हायचं असतं. 10वी 11वी पर्यंत डॉक्टर व्हायचं असतं. 12वीला नंतर परत वेगळ्या इंजिनिअरिंगला जायचं. वयाच्या टप्प्यानुसार कदाचित तुमची स्वप्न मागे पुढे होतीलच. पण मला तुम्हाला आत्ताच विनंती करायची की तुम्ही तुमच्यातलं वेगळेपण ओळखा, तुमच्या आवडीनिवडी ओळखा, तुमचे स्ट्रेंथ विकनेस ओळखा आणि आता किमान ठरवूयात की मला हे करायचं. बरं, तुम्ही ठरवलेल्या सगळ्याच गोष्टी होतीलच असे नाही. तुम्ही ठरवले अमुक एक गोष्ट करायची, UPSC ला हजारो लाखो मुलं बसत असतील, सगळेच सिलेक्ट होतात का? नाही. MPSC ला कितीतरी विद्यार्थी सगळेच सिलेक्ट होतात का? पण स्वप्नच बघायचं नाही, त्या दृष्टीनं प्रयत्नच करायचा नाही, हे मात्र ध्येय आहे. तुम्ही जे काही वाचता, जे काही शिकता ते आयुष्यात कधीही वाया जात नाही. म्हणून पहिली गोष्ट, एकतर अभ्यास सुद्धा ना फक्त परीक्षेसाठी किंवा मार्कांसाठी करू नका. आपल्या डोक्यात अभ्यास म्हणजे फक्त परीक्षा,
आणि परीक्षा म्हणजे फक्त मार्क, याच्या पलीकडेच आपण विचार करत नाही. इतकं एकरूप झालं पाहिजे ना पोरांना अभ्यासासोबत. मराठीचा धडा वाचताय, त्या लेखकासोबत मैत्री झाली पाहिजे. हिंदीतली एखादी कविता वाचताय, त्या कवीसोबत ओळख झाली पाहिजे. गणित सोडवताय, आकडे असे डोळ्यासमोर खेळले पाहिजे. भूगोल अभ्यासताय, अक्षांश आणि रेखांश नजरेसमोर दिसले पाहिजे. इतिहास अभ्यासताय, इतिहासातल्या पात्रांसोबत संवाद साधला पाहिजे. लॅबोरेटरीमध्ये जाऊन काही प्रयोग करताय, त्या सायंटिस्ट सोबत गप्पा मारल्या पाहिजे. इतकं एकरूप तुम्ही तुमच्या अभ्यासासोबत झालं पाहिजे. पण आम्ही फक्त परीक्षा आल्यावर जागे होतो, मग रात्र जागायचं, मग शिक्षकांच्या मागे लागायचं, जरा IMP क्वेश्चन सांगा. मग मागचे 2-5 वर्षांचे क्वेश्चन पेपर चाळायचे, मग कोणते क्वेश्चन सातत्यानं रिपीट झाले ते बघायचे, मग मार्कांचे अंदाज लावायचे. मग सगळं मार्कांसाठी, इतिहास मार्कांसाठी, भूगोल मार्कांसाठी, इतिहासातली पात्र सुद्धा मार्कांसाठी. मग शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजी महाराज 5 मार्काला, तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हटलं, ऑप्शनला टाकू, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाचू. परवा तर 10वीतला एक पोरगा मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहे? मी म्हटलं हे पडतील कसे, ज्यांनी महाराष्ट्र उभा केला. सगळं कसं मार्कांसाठी असेल? जर असं मार्कांच्या पलीकडे जाऊन तुम्ही तुमच्या शिक्षणाचा आनंद घेतला पाहिजे. आपल्या पोरांना सायंटिस्ट व्हावंसं वाटत नाही, संशोधनाच्या क्षेत्रात काही करावंसं वाटत नाही. त्यांच्यामध्ये असणाऱ्या प्रयोगशीलतेला आपण पण वाव दिला पाहिजे. वर्ग प्रयोगशाळेत प्रयोग करायला गेले, आपणच त्याला म्हणायचं चंचू पात्र ठेव, फुटतंय, तेवढंच आहे आपल्याकडे. लिटमस पेपर संपल, काय प्रयोग करायची गरज नाही, तोंड बघून मार्क मिळणार आहेत तुम्हाला. असं जर आपण केलं तर कशी पोरांच्या मनामध्ये संशोधनाची वृत्ती तयार होईल. भूमी बाबा इन्स्टिट्यूट आहे इथे चेंबूरला, मी तिथे व्याख्यानाला गेलो होतो. बोटावर मोजणे इतकी पोरं सुद्धा मला महाराष्ट्रातली मिळाली नाही की ज्यांना वाटतंय की आपण संशोधनाच्या क्षेत्रात काहीतरी केलं पाहिजे. लक्षात घ्या, प्रत्येकाचा कल आहे, प्रत्येकाची आवड आहे. कुणाला सायन्स मध्ये इंटरेस्ट आहे, कुणाला कॉमर्स मध्ये, कुणाला आर्ट्स मध्ये. पण आम्ही फक्त मार्कांचे अंदाज बांधत ठरवतो की आम्हाला नेमकं करिअर काय करायचं. खूप चांगले मार्क मिळाले का मग सायन्सला जायचं, थोडे कमी पडले का मग कॉमर्सला जायचं, आणि सायन्सला नंबर लागला नाही, कॉमर्सला लागला नाही की मग ठरवून घेतलं आपण. कॉलेजच्या गेटवर जर उभं राहिलं आणि पोराला जर येताना बघितलं ना सर, तरी कळतं हे कोणत्या साईडला असं इन बिन करून चष्मा विष्मा घालून आलं का समजायचं, असं पावलं मोजत हिशोब करत आलं का समजायचं, आणि असं वही बी फिरवीत शिट्टी वाजवत आलं. शाबास. तुम्हाला कुणी सांगितलं आर्ट्स मध्ये करिअरच्या संधी नाही, कॉमर्स मध्ये नाही? हा, सायन्स मध्ये तुलनेनं 2-5 संधी जास्त असतील, पण आर्ट्स मध्ये सुद्धा कितीतरी पोरांनी चांगलं करिअर केलं. कॉमर्स मध्ये तर प्रचंड स्कोप आहे, सायन्स मध्ये एखादी दुसरी संधी जास्त असेल. पण आम्ही ठरवलंय डॉक्टर आणि इंजिनियर झालं तरच करिअर होतं. आणि याच्यात पोरां फक्त मुलं कारणीभूत आहेत असं नाही, आपणही सगळेजण कारणीभूत. आपण त्यांच्या मनावर लहानपणापासून बिंबवलंय डॉक्टर हो नाही तर इंजिनियर हो. जसे ट्रेंड बदलतात तसे आपण हंटर घेऊन मागेच आहोत त्यांच्या. एक जमाना होता डीएड वाल्यांचा, काय हवा होती डीएड वाल्यांची. डीएड ला जर नंबर लागला आणि त्यातल्या त्या दोघं नवरा बायको जर जिल्हा परिषदला चिटकले, त्यांनी परत माग वळून बघायचं. आज डीएड कॉलेजेसची अवस्था काय? बहुतांश डीएड कॉलेजेस आता बंद. त्यानंतर इंजिनिअरिंग वाल्यांचा जमाना होता. गावात एखादाच इंजिनियर असायचा. गावात जर पाहुणे आले आणि कुणी विचारलं ना इंजिनियर साहेब कुठे राहतात, सगळं गाव पाहुण्याला इंजिनियरच्या घरी नेऊन सोडतं. तुम्ही आता गावात जाऊन विचारा इंजिनियर साहेब कुठे राहतात, ते म्हणते नाव सांग. प्रत्येक घरात 4 आहेत. आणि आफ्टर कोविड आता मेडिकलचा बूम आहे. प्रत्येक आई बापाला वाटतंय पोरग मेडिकललाच गेलं पाहिजे. नाही भारतात नंबर लागला तर म्हणते रशियात झालंय, पण त्यांना मेडिकलला गेलं पाहिजे. बरं, आई बापाच्या डोक्यात असलं नाही याला जरा मॅथ्स फिजिक्स मध्ये इंटरेस्ट आहे म्हणून इंजिनिअरिंगला जावं, याला जरा बायोकेमिस्ट्री आवडतंय म्हणून मेडिकलला, असलं काही डोक्यात नसतं. यांच्या डोक्यात असतं पोरगा MBBS, त्याला पोरगी MBBS, दोघांचं हॉस्पिटल, आणि नंतर मेहुण्याला मेडिकल. ते मेहुण्यालाच द्यावं, त्याला लिखित नियम आहे.
आम्ही या चौकटी कधी मोडणार आहोत? कधी आम्ही या चौकटींच्या पलीकडे जाणार आहोत? 4 भिंतीमध्ये आपण जे शिकतो आणि 3 तासांच्या पेपरमध्ये जे उतरवतो आणि त्यातून मार्कशीटला जी सूज येते तिलाच आम्ही गुणवत्ता समजायला लागलो. केवळ तुमच्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे तुमची गुणवत्ता नाही. तुम्ही सताळ डोळे उघडे ठेवून समाजाकडे पाहता का? समाजातले प्रश्न तुम्हाला कळतात का? तुमच्यातली संवेदनशीलता, तुमच्यातली कृतज्ञता, तुमचा कुणाला तरी मदत करण्याचा भाव हा जागृत आहे का? त्या भावना तुमच्यामध्ये आहेत का? तुमच्यातली सृजनशीलता टिकून आहे का? या सगळ्या अनुषंगानं आपण आपल्या करिअरकडे बघणार आहोत की नाही? आपण आपल्या व्यक्तिमत्वाकडे बघणार आहोत की नाही? माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की तुम्ही तर अशा भूमिकेत आहात की इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी 4 यवनी पातशाहीला सुरुंग लावून टाकला. ज्यावेळेस कुणीही या शाह्यांच्या विरोधात लढायला तयार नव्हतं, त्यावेळेस तुमच्या याच भूमीमध्ये जन्माला आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केवढं मोठं स्वप्न बघितलं. त्यावेळेस या सगळ्या शाह्यांच्या विरोधात लढणं सोपं होतं का? बरं, सोबतीला काय मोठा फौज फाटा होता, फार मोठी साधन सामग्री होती असंही नाही, पण स्वप्न बघितलं, चला आपण आपलं राज्य निर्माण करू. लिंबू टिंबू पोरं गोळा केली, त्यांच्या हातात संशय दिल्या आणि सांगितलं मी आहे तुमच्यासोबत, चला आता आपल्याला लढायचं. आणि राहिलं की उभं स्वराज्य. इथेच आल्याबरोबर ज्ञानोबरायांचं खूप सुंदर मूर्ती पाहायला मिळाली. त्याच्या खाली लिहिलंय, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते राहो प्राणीला. तुमच्याच वयामध्ये ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला. जे ज्ञान संस्कृत मध्ये होतं ते प्राकृत मध्ये, मराठीमध्ये सर्वसामान्य माणसाला कळावं याच्यासाठी ज्ञानोबरायांनी बंड पुकारलं, व्यवस्थेला जाब विचारला आणि तुमच्या वयामध्ये इतकं मोठं कार्य ज्ञानोबरायांनी करून ठेवलं. ज्ञानोबरायांनी सांगितलं ज्याला ज्याला जे जे पाहिजे ते मिळू दे. मग तुम्ही म्हणाल हे चांगलं सांगितलंय माऊलींनी, याची गाडी मला मिळू दे, त्याची बॅग मला मिळू दे, जाताना असं काय आहे? पण त्याच्या आधी माऊलींनी मेक मारून ठेवली, ज्याला ज्याला जे जे पाहिजे ते मिळू दे, पण कधी दुरितांचे तिमिर जाऊ. तुमच्यामध्ये जो अज्ञान आहे, अंधकार आहे, पाप आहे ते दूर होऊ दे. त्यासाठी विश्वरूपी सूर्याचा उदय होऊ दे, ज्ञानाचा उदय होऊ दे आणि मग ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळू दे. आज जर तुम्हाला ही सगळी परिस्थिती बदलायची असेल आणि तुम्हाला जे जे हवे ते चांगलं चांगलं मिळवायचं असेल तर त्यासाठी एकमेव प्रभावी पर्याय माझ्या डोळ्यासमोर दिसतो आणि तो म्हणजे शिक्षण. आज जर तुम्हाला तुमची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बदलायची असेल तर ती शिक्षणाच्या माध्यमातून बदलण्याची संधी तुम्हाला मिळणार. आणि म्हणून ही जी काही 10-5 वर्ष आहेत ना तुमच्या आयुष्यातली, थोडंसं गांभीर्यानं तुम्ही तुमच्या शिक्षणाकडे बघितलं पाहिजे. उद्या जर तुमच्यापैकी एखादी पूर्वी कलेक्टर झाली, लाल दिव्याच्या गाडीत बसून गेली, इथे प्राचार्य मॅडम फोन करतील, मॅडम तुम्ही आमच्या स्कूलच्या विद्यार्थिनी आहात, जरा प्रमुख पाहुणे म्हणून याल का नाही बोलायला? मी काही काम घेऊन आलो तर ओळख ठेवणार, पण याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात असाध्य गोष्ट सुद्धा साध्य करायचं सामर्थ्य जर कशात आहे तर त्या अभ्यासामध्ये. उद्या तुमच्यापैकी एखादा पोरगा IPS ऑफिसर झाला, तिथे अशी वर्दीवर तिथे असं राजमुद्रा असते खांद्यावरची, आणि तुमचे वडील जर कधी तुमच्या ऑफिसला आले तिथं असं लिहिलं असेल पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, काय रुबाब असेल सांगा. जिल्ह्याचं पोलीस प्रशासन तुमच्या ताब्यात असतं, तहसीलदार झाला, तालुक्यातला महसूल विभाग सगळा तुमच्या ताब्यात असतो. गोरगरिबाची कितीतरी पोरं प्रशासनात आली, त्यांचं आयुष्य बदलून गेलं, त्यांच्या सहीने एखाद्या माणसाचं आयुष्य बदललं, त्यांच्या सहीने एखाद्या गावाचं भविष्य बदलून गेलं. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टीम, फर्स्ट यू हॅव टू रीच देअर अँड देन यू कॅन चेंज इट. तुम्हाला जर ती बदलायची असेल तर तुम्हाला त्या सिस्टीमचा भाग बनावा लागेल. आणि त्याचा भाग बनण्यासाठी अभ्यास सोडून दुसरं काय करायचंय? तुम्हाला इकडचं डोंगर उचलून तिकडे घेऊन ठेवायचा करायचंय का? फक्त अभ्यास करायचा, आणि तोही नुसतं पाठांतर नाही, समजून उमजून करा. तुकाराम महाराज सांगतात अर्थे विना पाठांतर कासया करावे, व्यर्थेची मरावे गोपनीय. आता तुम्हाला तुमचे शिक्षक सांगतात तुमचे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे, नुसतं पाठ करू नको. हे तुकोबरांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितलंय, अर्थे विना पाठांतर कासया करावे, व्यर्थेची मरावे गोपनीय. अर्थ न समजून घेता नुसतं पाठांतर करत बसाल, गोकून गोकून मरून जाल तुकोबराय म्हणतात. तुम्ही समजून उमजून हे सगळं करता का? आता तुम्ही त्या वयात आहात की तुम्हाला या सगळ्या गोष्टींची जाण आहे आणि तुम्ही हे सगळं करू शकता.
फक्त थोडंसं स्वतःच्या अंतर्मनात डोकवा, स्वतःची स्वप्न ठरवा आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करताना कोणत्या योग्य दिशेनं जायचं याचं तारतम्य बाळगा. आता एका मुलीचा मी इंटरव्ह्यू ऐकत होतो. ती सांगत होती, माझ्या वडिलांकडे 1.5 एकर क्षेत्र, आर्थिक परिस्थिती बेताची, ग्रॅज्युएशन झालं. वडील म्हटले, आता तू ग्रॅज्युएशन झालंय, आता बस, आता चांगली जागा आली की तुझं लग्न करून टाकतो. मुलगी म्हटली, बाबा मला अजून 2-3 वर्ष द्या शिकायला. वडील म्हणले, बाळा माझी आता परिस्थिती नाही, जेवढं होतं तेवढं तुला शिकवलं आणि आता शहरात काय मी तुला पाठवू शकत नाही. पोरीनं डोळ्यात पाणी आणलं आणि म्हणले, बाबा आयुष्यात मी तुम्हाला काय मागायचं नाही, एवढी 2-3 वर्ष फक्त मला द्या. पोरीनं जर एकदा डोळ्यात पाणी आणलं आणि वडिलांना काही मागितलं, वडिलांना असं वाटतं कधी घेऊन दिलं आणि कधी नाही. माझा दावा आहे बरं का, वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना, त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम मला तुमच्यात भांडण लावायचं. पण आम्ही पोरांनी जर काही मागितलं, 2 दिवस थांब, पगार होऊ दे, मग बघू, आणि दीदीने काय मागू द्या बरं, लगेच लिहून द्यायचं असतं. वडिलांना माहित असतं 4 दिवस चिमणीसारखी थुई नाचल आणि एक दिवशी भूरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे बापानं ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1-1 रुपया बाप तिच्यासाठी बाजूला काढून ठेवत असतो. वडील स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील, मुलीला मात्र शाळेत द्यायला चांगले शूज घेऊन देते. वडील फाटलेलं बनियन घालते, मुलीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देते. वडील फाटलेली चप्पल घालते, तुटलेली चप्पल घालते, मुलीला चांगले शूज घेऊन देते. वडील सायकलवर कामाला जाते, मुलीला मात्र कॉलेजला जायला गाडी घेऊन देणार, बसचा पास काढून देणार, हॉस्टेलची फी भरणार, तिला सायकल घेऊन देणार. आणि 10 मिनिट जर मुलगी कॉलेजवर यायला उशीर झाला ना, वडील 10 मिनिटात 10 वेळा आईला विचारतात, हे दीदी कुठपर्यंत आली बघ. बरं, वडील थेट तुम्हाला फोन पण लावत नाही, ते आईला विचारतात, कुठपर्यंत आली बघ, एवढा उशीर का, तू लाडून ठेवलंय. वडील मुलीसोबत थोडंसं अंतर ठेवून असतात, पण त्यांचं विशेष प्रेम असतं पोरीवर. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटा बिटा घालून मिरवत असतो. दिवसभर वडिलांची मान उंच असते. कन्यादान झालं ना, मग वडील मान खाली घालतात, जावयाच्या हातात हात देतात आणि सांगतात, तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर वडिलांच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटा चढतो, तो बाप असतो. किती प्रेम असतं वडिलांचं सांगा बरं तुमच्यावरती. आणि काय अपेक्षा असते वडिलांची? वडिलांची अपेक्षा अशी नसती, मुलगी नोकरी लागली, तिनं 10,000 रुपये मला पाठवावेत. वडिलांची अपेक्षा असते, तिनं तिच्या पायावर उभं राहावं. किती कॉन्फिडन्स असतो. पोरगी जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहते ना, एक वेगळा आत्मविश्वास असतो पोरींच्या दरम्यान. आज तुम्हाला जेव्हा महिना अखेरला मॅडम मोबाईलवरती मेसेज येतो क्रेडिटेड, आत्मविश्वासच येतो एक जन्मात, माहिती आहे. आणि त्यासाठी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. पोरीनं सांगितलं, बाबा मला पाठवा 2-3 वर्ष बाहेर. ते म्हणले, जा तुला काय करायचं ते कर. 3 वर्ष पूर्वी पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होती. ती सांगत होती, माझे वडील मला 3,000 रुपये महिन्याला पाठवायचे. 3,000 रुपयात मी भागू कसं? क्लासची फी भरू, मेसचे पैसे देऊ, खोलीचं भाडं भरू, नवीन वह्या पुस्तकं घेऊ, करू काय काय 3,000. तर वडिलांची परिस्थिती नाही. रविवारी मेसला सुट्टी असायची, सगळ्या मुली बाहेर जेवायला जायच्या. मी कधी हॉटेलला जेवायला गेले नाही. 50-100 रुपयाची नोट मोडताना सुद्धा अंगावर काटा यायचा की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी हे 3,000 रुपये कसे पाठवले असतील. त्यामुळे मी सगळ्या पोरी बाहेर जेवायला जायच्या, मी खोलीतच खिचडी वगैरे बनवून खायची. प्रिलियम झाली, प्रिलियम पास झाली, मेन्स झाली, मेन्स पास झाली, इंटरव्ह्यू झाला, निकालाची वाट बघत होती. 2-4 महिने निकाल लांबला, घरून फोन यायचा, बाई काय झालं निकालाचं? निकाल लागत नव्हता. तोपर्यंत म्हणजे मी निकाल काही लागू पुढच्याच परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. 2-3 महिन्यात इकडून तिकडून निकाल आला आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पोरगी DYSP झाली. तिनं वडिलांना फोन केला. वडील तर कधी शाळेतही गेलेले नव्हते. अख्ख्या खानदानात ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेली पहिली पोरगी. तिनं वडिलांना फोन केला, म्हणली, बाबा मी DYSP झाले. वडिलाला माहितीही नव्हतं DYSP म्हणजे काय. वडील म्हणले, तू फौजदार का नाही झाली? तुम्ही वडिलाला सांगू कसं? माझ्या ऑफिसमध्ये 4 फौजदार आता काम करणार आहेत.
गोरगरिबाची पोरं प्रशासनात आली, रिक्षा चालवत होते वडील, संभाजीनगरचा एक पोरगा आयपीएस झाला आज. किती मुलं सांगू मी तुम्हाला. केवळ आणि केवळ ठरवलं कुठच्या कुठे आयुष्य निघून गेलं. म्हणून ही जी काही वय असतं ना, या वयात आपण नको त्या गोष्टींच्या प्रलोभनात अडकतो. आज छोट्या छोट्या वयामध्ये मुलं व्यसनाच्या आहारी जायला लागली. कुणीतरी सांगते हे करून बघ, कुणीतरी सांगतं ते करून बघ, कुणीतरी म्हणतं फार छान वाटतं, कुणीतरी म्हणतं कूल वाटतं, चित्रपटात बघितलेलं असतं, मोठी पोरं काहीतरी करताना बघितलेलं असतं. आता तुम्हाला ते छान वाटतं, पण आत्ता दिवस निघून जातात आणि मग कळतं एक एक रुपया कमवायला किती अक्कल लागते. हे दिवस भुरकून निघून जातील आणि मग मार्केटमध्ये गेल्यानंतर कळेल की अरे त्या वयात आपण ह्या गोष्टी न करता थोडंसं आपण आपल्या अभ्यासाकडे, थोडंसं आपण आपल्या आवडीनिवडींकडे, थोडंसं आपण आपल्या करिअरकडे जर लक्ष दिलं असतं तर कदाचित आपण समृद्ध आयुष्य जगू शकलो असतो. 5-10 वर्ष अशी निघून जातील. आता जर कष्ट घेतले तर सगळं आयुष्य सुंदर आहे आणि आता जर नको त्या गोष्टींच्या नादी लागला सगळा प्रवास खडतर आहे. मग तुम्हाला सगळं पुढचं आयुष्य असंच कसं तरी जगायचं आहे, आता थोडेसे कष्ट घेऊन मस्त आनंदात जगायचंय, ते तुमचं तुम्ही ठरवा. मी म्हणत नाही की सगळीच पोरं हुशार असतात, सगळ्यांनाच खूप मार्क पडतात, पण तुमच्यावरती संस्कार चांगले असले पाहिजे. एखाद्या विषयात एखादा दुसरा मार्क कमी असला तरी चालेल, पण हा नको ते वाह्यातपणा करणार नाही, नको त्या संगतीत जाणार नाही, व्यसन करणार नाही, सोशल मीडियाच्या वेळखात अडकणार नाही. आता तळेगावला 8वी-9वीच्या पोरानं आत्महत्या केली. त्याच्या दशक्रिया विधीला मी गेलो होतो. विचारलं काय झालं. 12-12:30 रात्री त्याला कोणाचा तरी मेसेज आला आणि त्यानं अर्ध्या तासात तर सुसाईड केलं. आता काय होतं माहिती आहे का, आपल्याकडे मोबाईल असतो, सोशल मीडियावरती प्रोफाईलला काय 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 फोटो टाकलेले असतात, आपण त्या चेहऱ्यांवर घालतो, कधीतरी मेसेज येतो हाय, आपण लगेच रिप्लाय करतो, मग चॅटिंग सुरू होतं, मग व्हिडिओ कॉल होतो, मग तो व्हिडिओ कॉल रेकॉर्ड होतो, मग तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं, तो व्हिडिओ कॉल सोशल मीडियावर अपलोड करून एवढे अमुक पैसे द्या, अमुक करा, तमुक करा. आपण घाबरून जातो. आणि ग्रामीण भागातली, खेड्यापाड्यातली पोरं ही हळवी असतात. आईवडिलांना सांगावं का, मित्रांना सांगावं का, शिक्षकांशी बोलू का, आणि मग आत्महत्या वगैरे अशी मार्ग. एकतर या गोष्टींच्या नादी लागू नका. सोशल मीडियावरचं हे आभासी जग आहे, खरं तर खूप चांगलं सुद्धा आहे. विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता, पण त्याची वेळ ठरलेली आहे. कोणत्या कामांसाठी, कोणत्या गोष्टींसाठी ती वापरायची याच्या काही मर्यादा आहेत. आपण त्या मर्यादा ओलांडतो आणि नको त्या वेळख्यात सापडतो. कधी जर असा काही प्रसंग आला, डगमगून जाऊ नका. तुमच्या शिक्षकांना बोला, जवळच्या मित्राला बोला, नाही काही तर थेट पोलीस स्टेशन गाठा. सर झालंय, माझ्याकडनं चुकलंय, काय करता येईल मला याच्यातनं बाहेर काढा. पण आपण बोललं पाहिजे. मुळात 5000 फ्रेंड्स असतात फेसबुकवरती, पण तुम्ही आजारी पडल्यानंतर डोक्यावर पट्टी ठेवायला कोण येतं रे? तुमची आई असते. तुमच्यासाठी रात्र जागतात ते तुमचे वडील असतात. तुमच्या इकडे तुमचं सगळं भरभरून आहे, पण तुमच्या आजूबाजूला तुमच्या सुखदुःखात तुम्हाला काय हवं नको ते बघणारी मोजकी माणसं तुमच्या आयुष्यात आहेत. त्यात एक तुमची आई आहे, एक तुमचे वडील आहे, आणि त्यानंतर तुमच्यावर मनस्वी प्रेम करणारा जर कोण असेल ना तर तुमचे शिक्षक आहेत. त्यांना किती हेवा वाटतो, माझा विद्यार्थी बरं, हा माझी विद्यार्थिनी बरं, आज हे सगळे माझी विद्यार्थी. आजही त्यांना या शाळेत यावंसं वाटतं. आजही काय करणार, ते सगळे त्यांच्या व्यवसायात सेट आहेत. आले काय शाळेत, नाही आले काय, पण आपण या स्कूलचे माझे विद्यार्थी आहोत. मी आत्ताच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही काहीतरी केलं पाहिजे या हेतून ही सगळी माणसं आजही, कारण त्यांना वाटतं की आपण जिथे शिकलो, ज्या मातीतनं आपण लहानाचे मोठे झालो, त्या संबंधानं आपण काहीतरी देणं लागतो. हा जो कृतज्ञतेचा भाव यांनी जपलाय ना, तो कृतज्ञतेचा भाव आपल्या शिक्षकांप्रती, आपल्या शाळेप्रती, आपल्या आईवडिलांप्रती, या समाजाप्रती आपल्या मनात तो कृतज्ञतेचा भाव असला पाहिजे. किती प्रेम. शाळेतनं गेल्याबरोबर पहिला फोन काय, पहिल्यांदा आई काय विचारते, डबा संपला का? किती प्रेम असतं ते. एक तर सकाळी तुम्ही उठायच्या आधी ती 2 तास उठलेली असते. तुम्हाला उठवायलाच तुला 1 तास जातो. बाई उठ ग, बाई चल ग, बाई आवर ग, दादा शाळेचा टाइम. आणि डबा विभा करून घरी आल्याबरोबर पोराला विचारायचं असतं, डबा संपलाय का रे, चल हातपाय धु, उरलेला खाऊन घे. ते घास काय तिच्या पोटात जातात का? पण आपल्या पोराने व्यवस्थित जेवलं पाहिजे, त्याचा आहार चांगला असला पाहिजे. किती काळजी. आणि तुमच्या प्रगतीचा खरा आनंद कुणाला मिळते? मोजकी माणसं आहेत, त्या तुमच्या आई बाप आहेत. तुम्ही छोटीशी गाडी घ्या, पोरांना मोठे व्हाल, एक छोटी गाडी घ्याल, वडील सांगतील पोराने गाडी घेतली, आम्ही 2 चाकीवर फिरत होतो, पोराने 4 चाकी गाडी घेतली. तुम्ही छोटं घर बांधा, वडील सगळ्यांना सांगणार
पोरानं बंगला बांधला आणि तुम्ही 50 लाखाची गाडी घ्या, सगळ्या नारायणगावात पेढे वाटा. 2-4 जण तर तुम्हाला म्हणणार हप्ते भरा, नाही तर फायनान्सवाले घेऊन जातील. तुमच्या प्रगतीचा खरा आनंद आहे कुणाला? तुमच्या प्रगतीचा खरा आनंद असणारी मोजकी माणसं आहेत आणि त्यात तुमच्या आई वडील आहेत. म्हणून ते रागवतात, चिडतात, तेव्हा तुम्ही असं उलट मनात आणू नका. काय आई सारखंच मला रागवत असते, काय बाब. आणि आता तर 9वी 10वीची जी पोरं आहेत, तुमची उंची वडिलांच्या खांद्याला आली, बरोबर. तुमची चप्पल आता आवाज येत नाही का मागे? येतोय ना? ठीक आहे. तुमची उंची आता वडिलांच्या खांद्याला आली, वडिलांची चप्पल आता तुमच्या पायाला यायला लागली. आता एकदा का पोरगा खांद्याला आला आणि चप्पल एकदा पायाला यायला लागली, वडील रागवतात का? मारतात का? आता वडील रागवत नाहीत, आता वडील मारत नाही. लहान होतो काही चुकलं तर लगेच फाटका पडायचा. आता 9वी 10वीच्या पोरांना आईबाप मारत नाही. आता वडिलांच्या डोळ्याची भाषा तुम्ही समजून घेतली पाहिजे. आता काय वडिलांची अपेक्षा? वडिलांची अपेक्षा इतकीच आहे, पोरानं इतकं मोठं व्हावं की एक दिवस पोरापोरींच्या नावाने आपली ओळख झाली पाहिजे. आता तुमची ओळख काय? अमुक अमुक यांचा मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. एक दिवस असा आला पाहिजे तुमच्या नावानं तुमचे आई वडील ओळखले गेले पाहिजे. लोक म्हटले पाहिजे ते कलेक्टर साहेब आहेत ना, हे त्यांचे वडील आहेत बरं का, त्या तहसीलदार मॅडम आहेत ना, ही त्यांची आई आहे बरं. ही ओळख जेव्हा आई वडिलांना तुमच्यामुळे येते, मला वाटतं याच्यापेक्षा दुसरा आनंद नसतो. आणि म्हणून शोधा तुमच्यामध्ये नेमकं वेगळेपण काय. अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळेत गेले. पहिल्या दिवशी गेले, दुसऱ्या दिवशी त्यांना काय विचारलं कालचं ते सांगता आलं नाही. शिक्षकांनी मारलं, बोटाच्या अंगठ्यातनं रक्त यायला लागलं. दुसऱ्या दिवशी निम्मी शाळा सोडून गेले. पण 1.5 दिवसाची शाळा शिकणारे अण्णाभाऊ साठे आज जगभरातल्या कितीतरी विद्यापीठांमध्ये अण्णाभाऊ साठेंचं साहित्य शिकवलं जातं. काय मी मगाशी म्हटलं ना की 4 भिंतीमध्ये शिकता तेच फक्त शिक्षण नसतं. समाजाकडे थोडं डोळे विस्फारून तुम्हाला बघता आलं पाहिजे. फकीरा वाचले की तुम्ही? अण्णाभाऊ साठेंनी रंगवलेले एक स्मशानातलं सोनं धडा आहे का? आम्ही शाळेत असताना होता ते. हे सगळं अण्णाभाऊंचं साहित्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लायब्ररीमध्ये जर अभ्यासाला गेले 8-10 तास लायब्ररीमध्ये बसून असायचे. टिफिन न्यायची सोय नव्हती, इतकी परिस्थिती बिकट होती. पाव घेऊन जायचे, भूक लागली की पावाचा तुकडा तोडून खायचा आणि घोटभर पाणी प्यायचं. लायब्ररीच्या लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतात, टिफिन सुद्धा नसतो आणि मग तो लायब्ररीयन बाबासाहेब आंबेडकरांसाठी टिफिन घेऊन जायचा. अब्दुल कलाम साहेब पेपर टाकून शिक्षण घेतलं, देशाचे राष्ट्रपती झाले. काय लागलं मला सांगा? मोठं व्हायला काय आडवं येतं? मोठं होण्यासाठी काहीही आडवं येत नाही. फक्त तुमच्या मनात तो भाव असला पाहिजे की आम्ही हे करणार आहोत. म्हणून आज ठरवा तुम्हाला नेमकं काय करायचं. तुमच्या डोक्यात जे ना नोकरी नोकरी नोकरी, हे बघा नोकरी तर करायचीच, पण सगळ्यांनीच काय फक्त नोकरीच करायची का असं वाटू नये. आम्ही उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारात यावं, कला, क्रीडा, साहित्य, मनोरंजन, संस्कृती, कितीतरी क्षेत्र तुमच्यासाठी खुली आहे. तुम्ही ठरवा तुम्हाला नेमकं करायचं. मी आता मध्यंतरी दुबईला गेलो होतो व्याख्यानाला. तिथे 2 मुलं मला घ्यायला आली एका हॉटेलला आणि बाहेर जेव्हा मी आलो, दोघांच्या 2 महागड्या गाड्या अशा तिथे लागलेल्या होत्या. काळी पॅन्ट, पांढरा शर्ट, पायात चप्पल. मी म्हटलं दोघांच्या गाड्या बघितल्या, हे सगळं म्हटलं तुम्ही करता काय रे दोघे? म्हणजे आम्ही नोकरी शोधत आहोत. म्हणलं मग आता नोकरी करता? नाही म्हणले नोकरी नाही, आता आमच्या इथं दोघांची सोन्याची दुकान आहे. मी विचारलं तुमचं आडनाव काय? दोघांची आडनाव माने, सांगली आटपाडीतली पोरं होती आणि आज दुबईमध्ये सोन्याचा व्यवसाय मोठा करतात. मी आता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचं हे 750वं वर्ष आहे. आता आम्ही मॉरिशियसमध्ये ज्ञानोबरांची कथा केली आणि तिथले सांस्कृतिक मंत्री अगदी अस्खलित मराठीत माझ्याशी बोलत होते. मी त्यांना म्हटलं साहेब तुम्ही इतकं छान मराठी बोलता. ते मी महाराष्ट्रातला आहे. लोक कुठले? रायगड, रोहा तिथले ते. म्हटलं इकडे कशाला आलाय मॉरिशियसला? त्यांनी आमची 5वी 6वी पिढी मागं ऊस लावायला मॉरिशियसला आली आणि आता ते तिथे सांस्कृतिक मंत्री. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही आपली माणसं तुम्हाला भेटतात. तुमच्या ज्ञानाला कशाच्याही मर्यादा उरलेल्या नाही, ना गावाच्या, ना तालुक्याच्या, ना जिल्ह्याच्या, ना राज्याच्या, ना देशांच्या. जगभरातली कितीतरी विद्यापीठे यावर्षी इथे येतात
आपली कितीतरी विद्यापीठे बाहेर जातील, आपली मुलं बाहेर शिकायला जात आहेत, तिकडची मुलं इकडे येत आहेत, आणि म्हणून हे जग एक सुंदर आणि छोटंसं खेडं म्हणून तुमच्या समोर आहे. आणि म्हणून यात तुम्हाला काय स्वतःला कसं सिद्ध करायचं, हे सिद्ध करण्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य ती आम्ही आत्मसात करतो का? काय होतं 84-85 पर्यंत दुबईला? फक्त तेलाचे पैसे. आज जगातला सगळ्यात बिझीएस्ट एअरपोर्ट दुबई आहे. आज जगातला सगळ्यात प्रॉफिटेस्ट मॉल दुबई आहे. कुठच्या कुठे निघून गेलं दुबई? 84-85 पर्यंत जिथे काही नव्हतं ते आज जगात कुठल्या कुठे निघून गेलं का? त्या लोकांना माहित आहे की आपल्याला तेलाचे पैसे कधीतरी संपतील, उद्योग, व्यवसाय, व्यापार, पर्यटन, अनेक वेगवेगळे सोर्सेस आपल्याला शोधावे लागतील. पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा दुबई कुठच्या कुठे आहे. आम्हाला का वाटत नाही नारायणगाव मधल्या तुमच्यासारख्या पोरांना असं वाटलं पाहिजे की अरे जगभरातली लोक जुन्नर नारायणगावला आली पाहिजे, शिवनेरीवर गेली पाहिजे, किल्ला बघितला पाहिजे, इथं आली पाहिजे, इथं 2 दिवस राहिली पाहिजे, रेंगाळली पाहिजे, आजूबाजूच्या निसर्गामध्ये फिरली पाहिजे, आपण एखादी पर्यटन संस्था विकसित केली पाहिजे. इथं आल्यानंतर एका तमाशाची पंढरी म्हणून ओळखलं जातं. इथं आल्यानंतर एखादा, आता बघा डिझनी उभं करतायत दुबईमध्ये, जगातलं सगळ्यात मोठे डिझनी. जगभरातली लोक इथे येऊन त्यांनी तमाशाची संस्कृती सुद्धा अभ्यासली पाहिजे. जर असं वेगळ्या अँगलनं वेगळा विचार आपल्याला करता आला पाहिजे. मी जेजुरीला गेलो होतो, 2-4 कॉलेजची पोरं तिथे आली आणि फोटो काढत होते इकडे तिकडे. म्हणलं काय करता रे फोटो काढून सारखे? एक पोरगा मला म्हटला, दादा किती दिवस बॅनर लावायचे, चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हणला मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटलं. म्हणलं आणून करणार काय नाही, म्हणला खालून वर गडाव त्यांना पाय पाय घेऊन जाणार आणि एकदा का घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बंद झाल्या. रात्री म्हटला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला होतो का नाही बघा. हेवा वाटला ही मुलं चौकटीच्या पलीकडे जाऊन विचार करायला लागली. परदेशातून आलेल्या कंपन्यांनी मार्केट सगळं कॅप्चर करून टाकलं. परदेशातून आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्या कुछ तो तूफानी करते हैं, डर के आगे जीत है. आपल्याला आपलं दूध, दही, लोणी, तूप, फ्रेश ज्युसेस नाही त्या तुलनेत जगापर्यंत पोहोचवता आले. आपल्याकडे विक्रीचं तंत्रज्ञान नाही. आपण विक्रीची कौशल्य विकसित केली पाहिजे, ती आत्मसात केली पाहिजे. आपल्या वडिलाला जर पिकवता येतं, आपल्याला खणखणीत वाजून विकता आलं पाहिजे आणि ती विक्रीची कौशल्य आपण आत्मसात केली पाहिजे. तुम्ही सोनी कंपनी नाव ऐकले की नाही? सोनीचे कॅमेरे वगैरे तुम्ही बघितले असतील, टीव्ही पाहिले असतील. महायुद्ध संपल्यानंतर एका खंडरमध्ये 2 पोरांनी एकत्र येऊन त्या कंपनीची स्थापना तयार केली एका पडलेल्या घरात. आणि ज्या वेळेस जपान म्हणजे महायुद्धाच्या काळामध्ये परकीय बातम्या इकडच्या रेडिओ स्टेशनला ऐकू येऊ नयेत तशी यंत्रणा रेडिओमध्ये डेव्हलप केलेली होती. आणि जेव्हा महायुद्ध संपलं तेव्हा ती यंत्रणा पुन्हा सुरळीत करण्यासाठी, ते रेडिओ पुन्हा स्टार्ट करण्यासाठी या पोरांनी सोनी कंपनीची स्थापना केली. आज सोनी खरं तर हा अमेरिकन शब्द, अमेरिकेमध्ये सॉनी म्हणायचे हुशार मुलांना, हुशार तरुणांना सॉनी म्हणायचे आणि त्याच शब्दापासून सोनी असा शब्द पुढे आला आणि ही कंपनी नावारूपाला आली. 2 पोरांनी एकत्र येऊन सुरू केलेली. लिज्जत पापड नाव ऐकलंय का? टीव्ही जाहिरात लागायची बघा लिज्जत पापडची. 750-850 कोटी रुपयांचा टर्नओव्हर आहे. तुम्ही सायकल अगरबत्ती नाव ऐकलंय का? एक बांबूची काडी आणि तिला गुंडाळलेली रंगीत सुगंधी माती. काय असते अगरबत्ती म्हणजे? एखाद्या दिवशी नसली तर देव म्हणतो का आहे अजिबात पूजा बिजा करायची नाही आज अगरबत्तीने? किंवा देव म्हणतो का हाच फ्लेवर पाहिजे, चंदनच पाहिजे, मोगराच पाहिजे? असली तर असली, नसली तर नसली. 1550 कोटी रुपयाचं टर्नओव्हर असते त्या अगरबत्तीचं. आणि अमिताभ बच्चनच मला वाटतं त्याचा ब्रँड अँबॅसेडर आहे. मला बच्चन साहेबाचा तर हेवा वाटतं. आज किती वय बच्चन साहेबांचं? 84-85च्या पुढे. आकाशवाणीमध्ये निवेदक पदाची नोकरी मिळावी म्हणून बच्चन साहेब इंटरव्ह्यूला गेले आणि आवाज चांगला नाही म्हणून त्यांची नोकरी नाकारली. आवाज चांगला नाही म्हणून त्याची नोकरी नाकारली. तेच बच्चन आज आवाजाच्या जोरावर बॉलिवूडचा शहंशाह बनून गेलो. काय करिअर आहे. आजही तुम्ही टीव्ही लावा, 10 मिनिटाला बच्चन टीव्हीवर आहे की नाही? कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला होते. मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगते.
खरेदी केलेलं सोनं मुथूट फायनान्स मध्ये टाकून कर्ज इथेच काढायला होतं. आणि कर्जाचे हप्ते फेडता नाही आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडे जाईल. थंडा थंडा कुठं नाही बच्चन मला सांगावं. आपण या लोकांकडनं काही शिकायला नको. आपण आपल्या स्ट्रेंथ विकनेस ओळखल्या पाहिजे, काय करायचं ते ठरवलं पाहिजे आणि काळ आणि वेळेनुसार आपण सुद्धा बदललं पाहिजे. आपण जर वेळेनुसार बदललो नाही, त्याच पाट्या टाकत राहिलो तर नाही टिकू शकणार. आपल्याला बदलावं लागेल. एक जमाना होता कॉडॅकचा. आता कॉडॅकचा कॅमेरा दिसतोय का? आता नाही कॉडॅक. का तर कॉडॅकनं डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही. कॉडॅक मध्ये रोल टाकावा लागायचा. तर रोल मध्ये 36च फोटो निघायचे. नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला. आणि तुम्ही लग्नानंतर किती मागं लागा फोटोग्राफरच्या, तर 6 महिने अल्बम मिळत नव्हतं. त्या फोटोग्राफरला म्हणलं ना फोटोचं काय, ते म्हणणार फोटो धुवायला दिले. कोणत्या नदीवर जात होतो कोणाच 6 महिने अल्बम मिळायचे. केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, कॉडॅक टिकू शकलं नाही. HMTच्या टिकटिक वरती अख्खा देश चालत होता. आता HMT कोणाच्या हातात आहे का? मला नाही वाटत कोणाच्या हातात. आता डिजिटल क्लॉक आले, सगळे बदललं तंत्रज्ञान. एक जमाना होता नोकियाचा, 3310, 1100, 1600, 2600. हे या शिक्षक आहेत ना तुमच्या, आमच्या सगळ्या पिढीने पहिला फोन जर आयुष्यात कोणता घेतला होता तर नोकिया घेतला होता. आता नोकिया नाही. अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियाने स्वीकारली नाही. नोकिया नाही टिकू शकलं बाजारामध्ये. तुम्ही जर बदलला नाही, नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं नाही, आपणही टिकू शकणार नाही. म्हणजे टीव्हीला एक जाहिरात लागायची. रविवारी 4 वाजता मराठी पिक्चर असायचा. धुमधडाका, थरथरा, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि मध्येच एक जाहिरात लागायची. लाईफ बॉय है जहां. आमची सगळ्यांची पाठ आहे. तंदुरुस्ती हे वहां. आमच्या जाहिराती का पाठ होत्या माहिती? आम्हाला एकच चॅनल होत. आता तुमच्याकडे जाहिरात लागली की चॅनल बदलायला ऑप्शन. आमच्याकडे एक टीव्ही, एक चॅनल, त्याच्यात 10 वेळा प्रक्षेपण जायचं आणि प्रक्षेपण गेलं का पोरं म्हणायची टीव्हीला मुंग्या आल्या. आता टीव्हीला कुठं मुंग्या येतात. मग एखादा शानावर जाणार माळदा, त्याने अँटेना फिरवायचा, खालच्यानं म्हणायचं दिसलं, वरचा खाली येईपर्यंत गेलं. पण लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली. भारतात तसं बघितलं तर कधीच फुटबॉलची क्रेज नव्हती. पण लाईफ बॉयला विचारायचं तुम्ही फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली? लाईफ बॉयची मोनोपोली होती. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. एवढा रुबाब होता लाईफ बॉयचा. त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. राजा हिंदुस्थानी पिक्चर हिट झालेला. करिश्मा कपूर फॉर्म मध्ये होती. लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर. आता लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं मार्केट कॅप्चर केलं. आता लाईफ बॉयला कळलं, आता जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला बदलावं लागेल. त्यांनी लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला. आता लाईफ बॉय गोल्डची जाहिरात कोण करत होतं? आता फुटबॉल खेळणारी पोर नाही. आता कॉम्पिटिशन करिश्मा कपूर सोबत. लाईफ बॉय गोल्डची जाहिरात करत होता कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवर उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड मंजूर करून येतो. या कंपन्यांना कळलं आपण जर बदललो नाही आपण टिकू शकणार नाही. कोविड मध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का? आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल. कोविड मध्ये कुणाला गोरं व्हायचं म्हणलं? इथं प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. कोविड मध्ये संतूर मम्मी काही नव्हतं, फक्त कीटाणू आणि मुक्ती. आणि साहेब मला मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही. ते मोती वर्षभर कुठं असतं काय माहित? ते दिवाळीलाच येते. वर्षभर झोपताय, दिवाळीला म्हणतोय उठा उठा. मोती साबणाला अंघोळ करायची. त्याने ठरवून घेतलं वर्षभर कुणाला काय मस्ती करायची ते करत. आपलं मार्केट
पोरांनो, तुम्हाला तुमचं मार्केट ठरवता आलं पाहिजे. भारत जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. सगळ्या जगाला कळते भारतात आणून काय विकायचं. आपल्याला समजे ना की आम्ही आमचं नाणं वाजून कसं विकलं पाहिजे. तुम्ही मार्केट ठरवा. या मार्केटचा भाग बनायचा आहे आपल्याला. त्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य तुम्ही आत्मसात केली पाहिजे. उद्योजकता, व्यावसायिकता यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य तुम्ही सातत्यानं आत्मसात केली पाहिजे. तर आपण या सगळ्या स्पर्धेच्या युगात टिकणार आहोत. जग एक सुंदर खेडं बनलंय. आता त्यात कसं वावरायचं आणि हे सगळं फक्त भौतिक प्रगती करून छान जगणं होईल असं नाही आहे. निसर्ग, समाज, अर्थकारण या सगळ्या गोष्टींना आपण स्पर्श केला पाहिजे. निसर्गाचीही काळजी घ्या. महात्मा गांधींनी निसर्गपूरक जगा असा सल्ला आपल्याला दिला. आज आपल्याला तो पाळावा लागेल. नाहीतर पैसे खूप असतील पण आरोग्य शिल्लक नसेल. 10 साखर कारखान्याचे शेअर्स असतील पण डॉक्टर सांगतील चमचाभर पण खायचे नाही. 10 लाखाचा बेड बनवून घेऊ झोपायला पण डॉक्टर सांगतील मणक्यात गॅप आहे, चटईवर झोपत चला. आम्ही काय करणार आहोत या सगळ्या साधनांचं? या साधनांना वापरावं यासाठी अपेक्षित आरोग्य असलं पाहिजे. चांगलं आरोग्य टिकावं यासाठी निसर्गपूर्वक खाल्लं पाहिजे, पेरलं पाहिजे, उगवलं पाहिजे. हवा, पाणी, माती या सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घ्या. प्रगती खूप करू पण समाजात माणूस जर एक राहिला नाही, त्याच्यामध्ये माणूस म्हणून प्रेम राहिलं नाही, जात, धर्म, पंथ नको त्या वादाने जर आपण एकमेकांच्या वरती फक्त धावूनच जाणार असू, किती पैसे असले आणि सामाजिक स्वास्थ्य नसेल, आपण जगू शकतो का नाही जगू शकत. म्हणून समाजाची घडी विस्कटणार नाही, सामाजिक स्वास्थ्य टिकेल यासाठी तुमच्या डोळ्यात प्रेम, माया, करुणा, संवेदनशीलता, कोणाच्या तरी मदतीसाठी आपले हात सरसावले पाहिजे, कोणाच्या तरी मदतीसाठी आपले पाय धावले पाहिजे, कोणाचं तरी दुःख बघून तुमच्या अंतःकरणामध्ये कळवळा आला पाहिजे. आणि जोपर्यंत हे सगळं होतंय तोपर्यंतच आपण माणसं आहोत. तुम्ही खूप प्रगती केली आणि तुमच्या संवेदना संपल्यात, आपल्याला माणूस म्हणता येणार नाही. आपण यंत्र होऊन जाऊ. आपल्याला यंत्र व्हायचं नाही, आपल्याला आपल्यातलं माणूस पण कायम ठेवायचं. म्हणून ते सामाजिक स्वास्थ्य टिकेल याची काळजी घ्या. आणि तिसरा मुद्दा, अर्थकारण. कोण जर तुम्हाला म्हणत असेल 1 रुपयावर जात नाही, पैशाला कोंबडी खात नाही, पैशाला कुठं सुख आहे का, त्याला कुठं झोप आहे का, हे असं सांगणाऱ्याला म्हणायचं तुझ्याकडे राहू दे. ते असलं सांगू नये ना. तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कोणी करू नये. उलट पोरांना सांगितलं पाहिजे मजबूत पैसे कमवा. हे शेती सुद्धा करायची ना, मजबूत शेती करायची. जे काय करायचंय ते मजबूत अर्थकारण ठेवून करायचं, हे सांगितलं पाहिजे पोरांना. हा हवं तर एक वाक्य कायम लक्षात ठेवा, जोडून या धन उत्तम व्यवहार. पैसे कमवायचे पण चांगल्या मार्गाने कमवायचे, व्यवहार उत्तम ठेवायचा. मिळवलेल्या पैशातनं 2 रुपये योग्य ठिकाणी देण्याची दानतही असली पाहिजे. मंदा करंदीकरांची कविता आहे, देणाऱ्यानं तेच जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे तोडून घ्यायचे त्याच्या नाही. त्याच्या हातामध्ये जी दानत आहे ती आपल्या हातामध्ये आली पाहिजे. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून विडे पिसे आकार घ्यावे, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आया घ्यावी, आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ही जी देण्याची दान देणार ते आपल्यात असणार. परमेश्वराने आपल्याला 2 हात दिले. एक हात जर घेण्यासाठी दिला असेल तर दुसरा हात देण्यासाठी दिलेला आहे. आणि रोज देवाला म्हणायचं मला देणाऱ्यांच्या यादीत टाक. आपल्याला असं वाटतं की आम्ही घेणाऱ्यांच्या यादीत असावं, पण देवाला म्हणायचं अरे नाही, मला देणाऱ्यांच्या यादीत टाक. इतकं समृद्ध बनव की मी देऊ शकलो पाहिजे जे गरजवंत आहेत त्यांना. ही दानत आपल्या हातात जर असेल ना तर निसर्गही तुम्हाला पूरक असं काम करायला लागतं. ती दानत तुमच्या हातामध्ये येऊ, त्यासाठी तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहावं, त्यासाठी तुम्ही भरपूर अभ्यास करू, इतकीच अपेक्षा मी निमित्ताने व्यक्त करतो. आणि जाताना एकच सांगायचंय, ज्यांची परिस्थिती गरिबीची आहे, थोडीशी नाजूक आहे, रडायचं लढायचं परिस्थितीच्या विरोधामध्ये. मी ज्या घरात लहानाचा मोठा झालो ना पोरांना, आमचं घर पत्र्याचं होतं आणि आमचा पत्रा असा होता, असं उडी मारायला अवकाशावर पत्र्याला हात लागायचा.
आम्ही आईला म्हणायचो, आई सगळ्यांची गरज स्लॅबची, आपलं एकच पत्र्याचं का? ती म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणजे शासनाचा जे आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, तू नशीबवान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. ती म्हणायचो का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं तर तुला कळतं, उन्हाळा सुरू झाला. घर गळायला लागलं तर तुला कळतं, पावसाळा सुरू झाला. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं म्हणायचे. पैसे मोठे पण आनंद मात्र भरभरून होता. वडील एक चॉकलेट आणायचे, माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे, माझ्या गणेशन तू अर्धा अर्धा करून खा. काही चॉकलेटचे 2 भाग करायचे, एक मोठा आणि एक. काही चॉकलेटचा छोटा भाग स्वतःला ठेवायचा, मोठा भाग मला द्यायचा. चॉकलेट छोटं होतं पण आभाळावर संस्कार करून गेले. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि आयुष्यभर ही गोष्ट मनावरती कोरली गेली. तुम्ही एका बेंचवर किती जण बसता रे? 2 जण आणि 3 जण बसायचे. कर्कटकनं रेष मारून जागा वाटून घ्यायची. तुझा हात तिकडे का आला, तुझं दप्तर तिकडे का, तुझा पाय तिकडे घे. 10वीला होतो आम्ही. आमच्या बाईंनी उभं केलं. म्हणजे का म्हणता रे? म्हणले याचा हात इकडे आला. बाईंनी सांगितलं, बाळांनो 10वी संपली आता तुमची, 2-4 दिवसात तुम्ही निघून जा. बेंच इथंच असेल, फक्त तुम्ही शाळेत नसाल. आयुष्यभर लक्षात राहिलं, बेंच इथंच राहतो, आपण फक्त नसतो. तुम्ही ज्या बेंचवर बसताय ना त्या बेंचवर कितीतरी जण आधीच बसून गेले. उद्या दुसरं कुणीतरी, परवा आणखी तिसरं कुणीतरी. ह्या खुर्च्यांवरती आता आम्ही बसलोय, उद्या दुसरं कुणीतरी असेल, परवा आणखी तिसरं कुणीतरी असेल. ही संस्था काल कुणीतरी बघत होतं, आज कुणीतरी बघतोय, उद्या आणखी दुसरं कुणीतरी बघत. आपण कुणीच मालक नाही, विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि निरोप येईल त्या दिवशी तक्रार न करता निघून जायचं. इतका साधा सरळ आणि सोपा अर्थ जगण्याचा. म्हणून उगाच नको नको त्या गोष्टीतून कुरबुरी करत बसू नका. जे क्षण वाटायला आलेत ना ते आनंदाने जगता येतील का? काय हे शाळेतले दिवस असतात, हे दिवस तुम्हाला परत नाही का? आता मला वाटलं तिथे मांडी घालून बसावं जरा दोन, आता नाही ना मला शक्य. तुम्ही हे दिवस मजा घ्या, आनंद घ्या, लायब्ररीत जा. चांगली चांगली किती मोठमोठ्या लायब्ररीत तुमच्या जा, चांगली पुस्तकं आणा, वाचा. आवडलेल्या मुद्द्याशी वहीत लिहून घ्या. नवकोरं पुस्तक, आता पुस्तकं नवी मिळतात तुम्हाला. आम्ही 50%, 75%, तर बरी असली तर 75% घ्यायची, फार जुनी असली तर जरा 50% घ्यायची. जुन्या पानांच्या वह्या त्या परत करा. आता तर किती म्हणजे कोऱ्या पानांचा सुगंध काय वेगळा असतो. आणि या पोरांचं आयुष्य जर शोधायचं असेल ना मॅडम, यांचं गृहपाठाच्या वयात सापडत नाही, यांच्या वर्गपाठाच्या वयात मिळायचे. आणि ते पण मागची 2-3 पानं. मेहंदीचं डिझाईन काढलेलं असतं, रांगोळीचे ठिपके दिलेले असते. पोरांनी तर किती नावं खुडून पुन्हा लिहिलेली असतं. ह्या पोरांचं जगणं सापडतं ते वह्यांच्या मागच्या पानामध्ये. ती वह्यांची मागची पानं आपल्याला वाचता आली पाहिजे. त्यांच्या मनाच्या पटलावरती नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज आपल्याला घेता आला पाहिजे. मला वाटतं तर समृद्ध आयुष्य. वहीत मोराचा पीस ठेवता का नाही रे? आम्ही ठेवायचो. आमचे सिनियर म्हणायचे 2 वर्ष ठेवावं लागतं. मग म्हटलं काय होतं? ते म्हटले त्याला पिल्लू होतं. एका पिसाचे 2 पीस होतात, कधीच झाले नाही. पण वेड्या आशेने ते मोराचा पीस वहीत जपून ठेवायचा. झाडातून येणारी म्हातारी पकडायची, ती तशी ठेवायची. लहानपणी पकडलेली म्हातारी अजून करू नये. पण व्यसनाच्या नादी लागून ऐन तारुण्यात पोरं कधी म्हातारी झाली त्यांचं त्यांनाच कळलं नाही. आणि म्हणून नको त्या गोष्टींच्या नादी न लागता खेळा मैदानावर. धडपडलं पाहिजे, पडलं पाहिजे, उठलं पाहिजे. 2 घेऊन चालायची वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. मैदानावरती खेळणारी पोरं बघा आत्महत्या करत नाही. त्यांना माहिती आज हारले उद्या जिंकू की. आज जिंकले त्याला माहिती नाही बाबा उद्या डाव हरू शकतो आपण. हार जीत हे असं मस्त आयुष्य जगायचं. शिवाजी महाराजांना 23 किल्ले द्यावे लागले होते इंग्रज राज्याने. मग राजे म्हटले का आता 23 किल्ले दिले, आता काय करायचं, आता परत कसं शून्यातनं करायचं. रडत बसले का महाराज? संभाजी राजांना घेतले, म्हणले चला आग्र्याला जायचे भेटायला गेले औरंगजेबाला. संभाजी महाराज सोबत आहे. आता मधल्या प्रवासात संभाजी महाराजांचं आणि शिवाजी महाराजांचं काहीतरी बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजी महाराज संभाजी महाराजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांग. काय बोलले काय असते? शिवरायांनी सांगितलं असेल शंभूराजे हे चालू असतं हार जीत. कधी तुम्ही यश बघितलं? आता थोडा संघर्ष सुद्धा बघा. चला माझ्यासोबत घेऊन गेले.
तिथे गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजी महाराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटलं, शंभूराजे आप इतने छोटे हो पर हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढे एवढेसे संभाजी महाराज दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढे एवढेसे संभाजी राजे त्यांना माहित होतं आता तहात दिलेत, गेल्यावर घेऊ की परत येते. लढणं काय असतं, पेटून उठणं काय ना, हे महाराष्ट्राच्या मातीनं जगाकडे नसेल. खरं तर आपण संभाजी महाराजांना छावा म्हणतो. छावा कुणालाही म्हणत नाही, त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो. बाप सिंह म्हणून येणाऱ्या पिढ्यांपर्यंत काय विचार घेऊन पोहोचवायचा, मला वाटतं त्याचाही विचार आपल्या सगळ्यांना करावा लागेल. म्हणून मोठी स्वप्न बघा, त्या स्वप्नांच्या दिशेनं मनापासून प्रयत्न करा. यश अपयश चालू असतं. एखाद्याला एखाद्या क्षेत्रात नाही यश मिळालं तर चला दुसरा पर्याय निवडूया, पण आयुष्य त्याच्यामुळे थांबत नाही. सुंदर आयुष्य आहे, त्या सुंदर आयुष्याचा तुम्ही सगळेजण आनंद घ्याल अशी अपेक्षा बाळगतो. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मस्त राहा, हसत राहा. मी आल्यापासून दोघं तिघं बघतोय, हसलेच नाही. काय टेन्शन वगैरे, हसं वाटलं तरी शेजारी बघतो हसतोय का. बरं माणसालाच हसता येतं, पोरींनो जनावरांना हसता येतं का? तुम्ही शेंकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय का? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा. पोरांना तुम्ही कधी गाढव हसताना बघितलंय? ज्या दिवशी गाढव हसायला सुरू कराल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवाकडे सुरू, आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करेल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही सुरू. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपण मला बोलवलं त्यासाठी तुम्ही सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. राजेशजी आणि त्यांचे सगळे मित्रमंडळी कायम माझ्या संपर्कात असतात. आजही त्यांनी इथे बोलवलं, त्यामुळे तुमच्याशी संवाद साधता आला. आणि आता त्यांनी कानात येऊन सांगितले की एक कविता सादर करा. ती खरं तर ती कविता मी कॉलेजला असताना लिहिली होती. नंतर मग ती बॉईज 4 नावाच्या चित्रपटात आली आणि आता पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही आहे FYBA मराठीला. तर त्या कवितेच्या 2 ओळी तुमच्यासाठी सादर करतो. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, बंद गळ्या मंदी माझ मावे नाग अंग, झिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग, जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग, माणसांनी माणसांचे सोडले करंग, म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, सरी आली पारी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाठी राहिली कोरी, कॉलेजच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, आपल्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी, म्हातारीच्या डोहीवरला पदर हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, शहरातली गाडी बघा धुंच गाण गाती, भावनांनी भावनांशी तोडली का नाती, ओल चिंब पावसात ओली चिंब माती, शारदाच्या चांदण्यात भिजल्या कागराती, सर्जा राजाची जोडी माग हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी, प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी, दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी, सुरसुरीच्या सुरामंदीचा खुपूर्ण पोळी, चुलीवरल्या भाकरीची चवही सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, गाव सुटना, गाव सुटना. मित्रांनो, ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान
या सगळ्या गोष्टी सांगता सांगता सरांनी कधी हळवा भाग सांगितला, आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या सांगितल्या. पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सगळ्यांनी सेवा केल्याने आभार व्यक्त करूया.